विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण टॉपिक या ठिकाणी घेतो आहे. तो टॉपिकचं नाव आहे हीट अँड टेम्परेचर या चॅप्टर मधला स्केल्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर. तर या टॉपिकच्या अंतर्गत ज्या काही पद्धती आहेत, तापमान मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या पद्धतीवर आपण आज चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे सेंटीग्रेड स्केल. सेंटीग्रेड स्केल जेव्हा आपण याचा अभ्यास करू की तिथे लक्षात घेतलं पाहिजे, ही जे आपण थर्मामीटर आहे ज्याच्यामध्ये आपण इथे मर्क्युरी भरतो, खालच्या बाजूला मर्क्युरी असतं, आणि जेव्हा पदार्थाचं तापमान वाढलं जाते तेव्हा ते तापमान दाखवण्याचं काम थर्मामीटर करत असते. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे आहे सेंटीग्रेड स्केलच्या माध्यमातून जेव्हा पाहू आपण, त्याच्यामध्ये सेंटीग्रेड स्केल मध्ये खालची जी काही पॉइंट आहे, खालचा जो बिंदू आहे त्याला म्हणतात 0 डिग्री सेल्सिअस, आणि टॉपचा जो बिंदू आहे तो आहे 100 डिग्री सेल्सिअस. या दोनही पॉइंट मध्ये एकूण रेषा असतात 100, म्हणजे भाग केलेले असतात 100 रेषा असतात. एक रेषा ही 1 डिग्री सेल्सिअसची असते. याच्यामध्ये या सेंटीग्रेड स्केल मध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, आता सांगितल्याप्रमाणे बर्फाचं तापमान किती असते, तर ती असते 0 डिग्री सेल्सिअस. परंतु उकळणारं जे पाणी आहे त्याचं जे तापमान आहे ते 100 डिग्री सेल्सिअस असते. हे आपण सेंटीग्रेड स्केलच्या माध्यमातून मोजता येते. दुसरी जी पद्धत आहे ती आहे ब्रिटिश स्केल मधली फॅरेनहाइट स्केल. फॅरेनहाइट स्केल मध्ये आपण असं पाहूया, खालचा जो पॉइंट दिलेला आहे त्या थर्मामीटर मध्ये तो आहे 32 डिग्री फॅरेनहाइट, आणि खालचा पॉइंट 32 डिग्री फॅरेनहाइट, आणि वरचा टॉप जो पॉइंट आहे, मेजरिंग पॉइंट आहे, तो आहे 212 डिग्री फॅरेनहाइट. या दोन्ही पॉइंटच्या मधामध्ये एकूण रेषा आहे 180 रेषा, म्हणजे भाग केलेले आहेत. तसं आपण 212 - 32 जर केले तर आपल्याला 180 हे उत्तर मिळतं. एकूण रेषा जे आहे त्या 180 आहे. प्रत्येक रेषा जी आहे ते आहे 1 डिग्री फॅरेनहाइट. या पद्धतीने आपण जर विचार केला तर बर्फाचं तापमान या स्केलमध्ये 32 डिग्री फॅरेनहाइट, तर उकळणारे पाणी जे आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, तर ते आहे 212 डिग्री फॅरेनहाइट. तिसरी जी स्केल आहे तिचं नाव आहे रूमर स्केल. ही ब्रिटिश प्रणालीमधून आलेली आहे, ब्रिटिश सिस्टीम मधून आलेली प्रणालीमधून आलेली स्केल आहे. नाव आहे रूमर स्केल. या स्केल मध्ये आपण पाहत असताना हे जे थर्मामीटर आहे, या थर्मामीटर जी मार्किंग केलेली आहे, या साईडला जी मार्किंग केलेली आहे, ती खालची जी मार्किंग आहे ती आहे 0 डिग्री रूमर, आणि टॉप मार्किंग केलेली आहे ती आहे 80 डिग्री रूमर. एकूण रेषा 80 रेषा आहे. एक रेषा ही 1 डिग्री रूमरची आहे. चौथी जी स्केल आहे तिचं नाव आहे केल्विन स्केल. केल्विन स्केलच्या अंतर्गत आपण असं लक्षात घेऊया, खालचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे 273 डिग्री केल्विन, खालचा पॉइंट, आणि टॉपचा जो पॉइंट आहे तो आहे 373 डिग्री केल्विन. या ठिकाणी 373 डिग्री केल्विन मायनस 273 डिग्री केल्विन जर केलं तर एकूण असते उरलेले असतात आउट 100, एकूण 100 रेषा या ठिकाणी केलेल्या असतात. एक रेषा जी असते ती 1 डिग्री केल्विन स्केल समजली जाते. 1 डिग्री केल्विन असते. या सगळ्या 4 आपण स्केल पाहिल्या. पहिली जी मेट्रिक सिस्टीम मधली आहे सेंटीग्रेड स्केल, दुसरी ब्रिटिश सिस्टीम मधली आहे फॅरेनहाइट स्केल, आणि तिसरी जी आहे फ्रेंच सिस्टीम मधली प्रणाली मधली ती आहे रूमर स्केल. आपल्या चौथी जी आहे केल्विन स्केल. या ठिकाणी या 4ही स्केलचं सुद्धा आपण कंपॅरिझन जेव्हा आपण करतो या प्रकारे आपण लिहूया. पहिली जी स्केल आहे त्याचं नाव आहे सेंटीग्रेड स्केल. सी आणि डिवाइड बाय 100, एकूण ज्या रेषा आहेत त्या एकूण 100 रेषा आहेत. C बाय 100 इक्वल्स टू सेकंड जो आहे F म्हणजे फॅरेनहाइट मायनस खालचा जो पॉइंट हा 32, एकूण रेषा आहे 180 इक्वल्स टू रूमर स्केल मध्ये R खालचा पॉइंट आहे, एकूण रेषा भागीला 80 आपण घेऊया. चौथ्या स्केल मध्ये
K मायनस 273 आणि एकूण रेषा आहे 100. म्हणून हे जे खालचे जे आहेत 100, 180, 80 आणि 100 या सगळ्या आपण 20 ने समजा आपण डिवाइड केलं तर आपल्याला किंमत मिळेल C/5 F minus 32 divided by 9 R by 4 K minus 273 divided by 5. अशा प्रकारे आपल्याला या चारही स्केलचं कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला काही फॉर्म्युले तयार करता येतात, सूत्र तयार करता येतात आणि या सूत्राच्या माध्यमातून बघा 9 into C म्हणजे 9C, 5 into F minus 32 म्हणजे 5F minus 160 हे सूत्र तयार झालं. या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला व्हॅल्यू ऑफ सेल्सिअस, व्हॅल्यू ऑफ फॅरनहाइट आपल्याला काढता येते. त्याचबरोबर C/5 इक्वल्स टू R/4 म्हणजे आपल्याला समजा सेल्सिअस माहित असेल तर आपल्याला रिमर काढता येते आणि जर रिमर आपल्याला माहित असेल तर आपल्याला सेल्सिअस काढता येते. अशा प्रकारचे हे दोन्ही सूत्राच्या माध्यमातून आपल्याला या स्केल्स ऑफ मेजरिंग टेम्परेचरची जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपल्याला शोधून काढता येतात. या दृष्टीने आपण हे सूत्र जे आहे ते सूत्र आपण पाठ केले पाहिजे आणि ह्याचे स्केल्स जे आहेत ते स्केल्स लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून आपल्याला परीक्षेला याचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.